EPS 95 पेन्शनच्या संदर्भात गेले कित्येक वर्षापासून तुमच्या न्याय मागण्यासाठी जे आंदोलन तुमचं चालू आहे, मला वाटतंय आता तुमचं काम त्या चिमणीच्या गोष्टीसारखी चिमणे दार उघडती म्हणजे थांब माझ्या लेकराला आंघोळ घालू दे, पुन्हा तुम्ही अजून म्हणायचं चला पुढे जायच्या आधी माझ्या बरोबर जे नेहमी तुम्हाला EPS 95च्या पेन्शनच्या बाबतीत कायम पाठिंबा देत आलेले आपले मावळचे खासदार आमचे लोकसभेतील सहकारी श्रीरंगाप्पा बारणे साहेब, त्याचबरोबर नाशिकचे खासदार सन्माननीय हेमंतप्पा गोडसे साहेब, आणि आज EPS 95च्या आंदोलनामध्ये महाराष्ट्राचा दिवस आहे त्यामुळे महाराष्ट्रातून आलेले सगळे आपण वयोवृद्ध मंडळी, ती चिमणी काय सारखं आपण चिमणी दार उघडते म्हणते थांब माझ्या लेकराला आंघोळ घालू दे, पुन्हा म्हणायचं आपण चिमणी दार उघडते म्हणते थांब माझ्या लेकराला गन पावडर करू दे. चिमणी काय दार उघडायला तयार नाही. मला वाटतं ही गोष्ट सरकार नावाच्या यंत्रणेनं बघत असताना मला वाटतं हितून विचार न करता हितून कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे, हृदयापासून विचार करणं गरजेचं आहे. तुमची वय काय? सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या कुणाच्या वडिलाच्या वयाचे आपण आहात, कुणाच्या आजोबाच्या वयाचे आपण आहात. महाराष्ट्रातून त्या कानाकोपऱ्यातनं प्रवास करून इथं यायचं आणि मागणी काय तुमची की तुमचे जे पैसे कपात केले त्याच्यातनं व्याजामधनं आलेल्या पैशातनं तुम्ही पेन्शन मागता. तुम्ही काय म्हणता का सरकारला काय वेगळी तरतूद करून द्या म्हणून? म्हणजे तुमचेच कपात केलेले पैसे आहेत, तुमचेच ठेवलेल्या पैशातनं तुमच्यासाठीच तुमचं राहिलेलं उर्वरित आयुष्य जगण्यासाठी जी काय पेन्शनची आवश्यकता असते ती तुम्ही मागताय. आणि त्याच्यापासून अखंडपणे कित्येक वर्षापासून आंदोलन चालू आहे. याच्या संदर्भात मी असन आपा असन, आता दोन आपा आहेत एक सोडून, कायमस्वरूपी तुमच्या मागण्या आम्ही लोकसभेत सुद्धा मांडलेल्या आहेत. आपण श्रम मंत्र्याची सुद्धा तुम्हाला कायमस्वरूपी भेट करून द्यायचा प्रयत्न केलाय. पण आपण मला वाटतं ह्यांच्या जेव्हा तुम्ही भाषण करत होते, ही भाषण करत होते, तेव्हा काही वयस्कर मंडळीच्या डोळ्यात अश्रू होते. मला वाटतं त्या अश्रूची किंमत आता सरकारला मोजायला लावायची पाळी फक्त आणू नका म्हणावं. 9 तारखेच्या आत काही ना काहीतरी मार्ग काढून आम्हाला द्या. कारण कुणाच्याही डोळ्यातनं जेव्हा पाणी येतंय तेव्हा त्याचा आत्मा दुखावलेला जातो, त्याची भावना असते त्याच्या पाठीमागची, त्याचं कुटुंब असतं त्याच्यावरचं. आणि इतके वर्ष न्याय मागण्या केल्याच्या नंतर सुद्धा त्याला जर न्याय द्यायचं काम होत नसेल तर मला वाटतं हे हातबलपणे वारंवार यायचं, आंदोलन करायचं, हे किती दिवस चालायचं? त्यामुळे आपण तुम्ही वेळ घ्या, आम्ही सगळेजण अगदी ठामपणे आणि ताकदीनं मांडू घेऊ. वार काय तुम्ही सांगा ना त्यांना काय द्यायचंय, कसं द्यायचंय, जाहीर करून टाका. आणि संधी आहे. आणि 9 तारीख अजून शेवटची आहे, पुन्हा झालं की पुन्हा निवडणुका जायचं अजून. त्यामुळं काय श्रेय घ्यायचंय ती 2 हातानं घ्या. पण या 9 तारखेच्या आत आमच्या या सगळ्या वयोवृद्ध मंडळीला न्याय द्यायचं काम सरकार नावाच्या यंत्रणेनं करावं. आता आमचं थोडं आपसवतीच्या लेकरावणी आहे, तुम्ही हाव जवळ. माझ्या शब्दाला तेवढा मान पडायचा नाही, पण तुम्ही दोघं जर बोलला तर 100% मान पडेल. त्यामुळं शेवटी तुम्ही असू आम्ही असू, पक्ष संघटना हे सगळं राजकारण जरी सोडलं तरी प्रत्येक गोष्टीला न्याय देणं, प्रत्येक गोष्टीला सामान्य माणसासाठी झगडणं, मला वाटतं तुम्ही आपण सगळेजण करत असतो, एकत्रितपणे करत असतो. आणि त्या अनुषंगानं ह्या वयोवृद्ध लोकांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, कारण ह्यांचं जर काम झालं तर ह्यांचा आत्मा जे आशीर्वाद देईल ती फक्त आपल्या पिढीला नाही, आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला कामाला येईल. मला वाटतं ही भावना लक्षात घेऊन शेवटी आम्ही खासदार झालो. या देशातल्या 130 कोटीच्या देशामध्ये आपण 543 लोक जी की लोकांना निवडून येतोय, त्या 543 लोकांमध्ये आपण 3 जण आहेत. मला वाटतं परमेश्वरानं सामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी दिलेली ही सर्वोत्तम संधी आहे. आणि निश्चितपणे मी असेल, दोन्ही आप्पा असतील, आम्ही सगळेजण आपण वेळ घेतल्याच्या नंतर आम्ही सुद्धा तुमच्या तिथं बरोबर येऊन ताकदीनं 9 तारखेच्या आत ह्या प्रश्नाला कशी सोडवणूक करता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. हे वचन मी माझ्या माध्यमातून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी देतो आणि तुमच्या ह्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देऊन आई तुळजाभवानीच्या चरणी सुद्धा प्रार्थना करतो की बाबा लवकरात लवकर ह्या आंदोलनाला यश येऊ. धन्यवाद.